Okay, now see the next chapter. Quadrilateral, constructions of quadrilateral. The first type, पहिला प्रकार बघा त्यातला. First type, to construct a quadrilateral if the lengths of four sides and a diagonal is given. त्यातलं क्वेश्चन बघा. Construct quadrilateral PQRS such that length of PQ is equal to 5.6 centimeter, length of QR is equal to 5 centimeter, length of PS is equal to 4.3 centimeter, length of RS 7 centimeter and length of QS 6.2 centimeter. ओके बघा, आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पेपरमध्ये एक्झाम्पल विचारलं जातं कन्स्ट्रक्ट अ क्वाड्रिलॅटरल, त्यावेळेस असा टाईप कोणी सांगणार नाही आपल्याला. मग दिलेल्या माहितीवरून आपल्याला टाईप ओळखावा लागेल की हा कोणता टाईपचा आहे. मग एक काम करू, आपण एक क्वाड्रिलॅटरल काढून घेऊ कोणता तरी. सपोज दिस इज PQRS. आता याची माहिती काय काय दिली आहे ती एकदा फिगरमध्ये लिहायची. ही रफ फिगर काढायची. PQ 5.6, PQ 5.6, नंतर QR 5 सेंटीमीटर, PS 4.3 सेंटीमीटर, RS 7 सेंटीमीटर आणि QS हा डायगोनल दिला आहे 6.2 सेंटीमीटर. ओके, या पद्धतीने फिगर आपल्याकडे आहे. रफ फिगर आपण सगळ्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये लिहिल्या. आता कन्स्ट्रक्शन करणं एकदम सोपं आहे. एक एक स्टेप करत जायची. काय करायचं ते बघा. ओके बघा, आता QR साईड किती आहे 5 सेंटीमीटर, ती काढून घ्या. पट्टी साईडने तुम्हाला मोजता येतं. QR साईड 5 सेंटीमीटर. QR इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ओके, नंतर आता ही जी साईड आहे QS ही किती आहे 6.2. तेवढं अंतर कंपासमध्ये घ्या, कर्कटकमध्ये घ्या. पहिलं QR मोजून काढली 5 सेंटीमीटर. नंतर ही QS किती आहे 6.2, तेवढं डिस्टन्स घेतलं. Q वरती लोखंडी टोक ठेवा आणि इथे एक असे आर्क करून ठेवा. या पद्धतीने एक आर्क केले. ओके, आता परत ही जी साईड आहे ही किती आहे 7, तेवढं अंतर घ्या. लोखंडी टोक R वरती ठेवा आणि इथे इंटरसेक्ट करणारी आर्क काढा या पद्धतीने. एक मिनिट, आपण सगळं परत हे करेक्शन करूया. इथे थोडीशी जागा कमी पडणार आहे आपल्याला.
थोडं खाली सरकून घेऊ आपण ते इथे. आता हे जे मोजतोय आपण QR तो जरा खाली घेऊ. QR हा 5 सेंटीमीटर. नंतर हे डिस्टन्स किती घेतलं तो आपण 6.2 तेवढं कंपासमध्ये घ्या. ओके, लोखंडी टोक Q वरती ठेवा आणि थोडीशी इकडे आर्क काढा, कारण हे डिस्टन्स 7 आहे म्हणून ती इकडे इंटरसेक्ट करणार आहे. ओके, हे झालं आपलं 6.2चं. नंतर हे किती आहे 7. तेवढं कर्कटकमध्ये घेतलं. लोखंडी टोक R वरती ठेवायचं आणि अगोदरची जी आर्क काढली आहे तिला इंटरसेक्ट करणारी आर्क काढायची या पद्धतीने. ओके, आता या आर्क थोड्या जास्त झाल्या, थोडं कमी करून टाका या पद्धतीने आणि हे जॉईन करा. ही इकडे जोडा आणि हा जो पॉईंट आहे हा आपला कोणता असणार आहे S पॉईंट असेल आणि हे लिहून टाका 6.2 सेंटीमीटर. इथे लिहा 7 सेंटीमीटर. ओके, आता आपल्याला हा P पॉईंट फिक्स करायचा आहे. मग आता हा ट्रायंगल काढला तसंच हा पण ट्रायंगल काढायचं. हे आपण स्टँडर्ड 7 मध्ये बघितलं आहे. मग परत काय करा, डिस्टन्स घ्या 5.6 सेंटीमीटर. 5.6 सेंटीमीटर. लोखंड टोक Q वरती ठेवा आणि इकडे असे एक आर्क काढून घ्या या पद्धतीने. नंतर हे डिस्टन्स किती आहे 4.3 ते कंपासमध्ये घ्या. लोखंडी टोक S वरती ठेवायचं आणि अगोदरच्या आर्कला इंटरसेक्ट करणारी आर्क काढायची या पद्धतीने. थोड्याशा आर्क कमी करा ह्या आणि हे या Q बरोबर जोडा आणि इथे याच्याबरोबर जोडा. म्हणजे हा जो पॉईंट आला हा आला आपला P. हे डिस्टन्स आलं 4.3 सेंटीमीटर. हे आलं 5.6 सेंटीमीटर. या पद्धतीने आपण आता ही रफ फिगर होती बरोबर आहे, अंदाजे काढलेली होती, नुसते फक्त एक क्वाड्रॅटल काढला आणि साईड्स दाखवल्या. आता ॲक्च्युली जेव्हा मेजरमेंट घेऊन केलं तर फिगर अशी येणार आहे. आता काय काय केलं ते एकदम समजून घ्या. फर्स्ट स्टेप्स, याच्या स्टेप्स काय काय. पहिली स्टेप काय यातली, ड्रॉ सेगमेंट QR. ड्रॉ सेगमेंट QR ऑफ लेंथ 5 सेंटीमीटर. पहिले आपण QR काढून घेतली. देन टेक आता हे डिस्टन्स आपण घेतलं होतं 6.2 सेंटीमीटर. टेक 6.2 सेंटीमीटर लेंथ इन कंपास and draw an arc from point Q. Q पासून आपण 6.2 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन एक आर्क काढली. ओके, थर्ड स्टेपला हे केलं होतं. थर्डला काय केलं, टेक 7 सेंटीमीटर लेंथ इन कंपास and draw an intersecting arc from point R. R वरती लोखंडी टोक ठेवलं आणि अगोदरच्या आर्कला इंटरसेक्ट करणारी आर्क आपण काढली. हे 3 पॉईंट आणि तीच क्रिया परत इकडे पण केली. आता हे जे इकडे केले ते तुमच्या लक्षात आले. आता नंतर 5.6 डिस्टन्स घेतलं, एक आर्क काढली लोखंडी टोक Q वरती ठेवून.
नंतर 4.3 डिस्टन्स घेतलं, लोखंडी टोक यसवर ठेवली आणि इंटरसेक्टिंग आर्क आणि पॉईंट पी फिक्स केला. देन फिक्स पॉईंट पी ॲज शोन अबो. वर जसं दाखवले त्या पद्धतीने आपण काय केलं, हा पॉईंट फिक्स केला आणि इथं पण आपण पॉईंट एस फिक्स केलं होतं, इथं लिहायला हरकत नाही. अँड फिक्स पॉईंट एस, फिक्स पॉईंट एस. तो थोडा दूर दाखवा, पॉईंट एस आहे. स्टेप्स लक्षात आल्या काय काय केलं. QR पाहिला मोजून घेतला 5 सेंटीमीटर. कंपासमध्ये कर्कटकमध्ये हे डिस्टन्स घेतलं, लोखंडी टोक क्यूवर ठेवलं, एक आर्क काढली. नंतर कंपासमध्ये 7 सेंटीमीटर घेतलं, लोखंडी टोक आरवर ठेवले, दुसरी आर्क काढली. दोन्ही एकमेकाला जिथे इंटरसेक्ट करतील त्याला पॉईंट यस म्हटलं. नंतर इकडचा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केला आपण. काय, कंपासमध्ये 5.6 डिस्टन्स घेतलं, लोखंडी टोक क्यूवर ठेवून अशी आर्क काढली. नंतर 4.3 डिस्टन्स घेतलं, लोखंडी टोक यसवर ठेवलं आणि याला इंटरसेक्ट करणारी आर्क काढली. तो पॉईंट पी फिक्स केला. म्हणजे हा पहिला प्रकार आहे आपला. लक्षात आलं आपण काय काय करतोय ते. एक स्टेप बाय स्टेप करा. जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन हा खूप सोपा पार्ट असतो आणि आउट ऑफ मार्क देणारा असतो. कुठलंही पाठांतर करावं लागत नाही. आणि हे 10वीपर्यंत आहे. 10वीला सुद्धा 8-9 मार्काची जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन आहेत. 8वी 9वी 10वी तिन्ही वर्गासाठी हे महत्त्वाचं आहे. ओके, नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल. हां, आता हे एक्झाम्पल जे आहे ते प्रॅक्टिस सेट 8.1चं आहे. हे आपण प्रॅक्टिस सेट 8.1 पण म्हणून ठेवू. प्रॅक्टिस सेट 8.1 त्यातलं हे चौथं एक्झाम्पल आहे तसं. किंवा इथं नाव देताना दिलं तरी चालेल. इथं वर देण्याऐवजी आपण प्रकारच बघतोय तर इथे आपण लिहिणार प्रॅक्टिस सेट 8.1 आणि एक्झाम्पल नंबर 4. पुढचं जे घेतोय आपण ते कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल LMNO सच दॅट लेंथ कोणते दिले बघा. लेंथ LM इज इक्वल टू, दोन लेंथ सारख्या आहेत, LO पण तशीच आहे. लेंथ LO इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. LM आणि LO 6 आहे. नंतर दोन सारखे आहेत परत, ON आणि NM. इथे परत चेंज करून घेऊ आपण, सगळंच काढून टाकू. सर LM LO 6 सेंटीमीटर. नंतर आहे ON इज इक्वल टू लेंथ NM इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. आणि नंतर दिलाय लेंथ OM इज इक्वल टू 7.5 सेंटीमीटर. जो टाईप दिला आहे त्यानुसार मी क्वेश्चन सिलेक्ट केला आणि तो तुम्हाला घेतोय. आपण 8.1चे क्रमाने घेणार नाही आहे, टाईप प्रमाणे घेऊ म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. मग आता परत रफ फिगर आपली नेहमीप्रमाणे एक क्वाड्रिलॅटरल कन्सिडर केला, कोणता जो असेल तो LMNO. काय काय दिली लेंथ. LM जो आहे, LM बाजू आहे 6 आणि OL पण 6 आहे. OL पण 6 आहे. नंतर ON ती आहे 4.5 आणि NM म्हणजेच MN 4.5 आणि एक डायगोनल दिला आहे OM, तो आहे 7.5.
ओके, आता याचं कन्स्ट्रक्शन करू आपण त्या पद्धतीने. सेम ज्या स्टेप्स अगोदर केल्या त्याच करायच्या. पहिले घेणार ON. ON किती? 4.5. सेगमेंट ON इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. तो काढून घेऊ आपण. ON इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. आता हा MN नंतर आपण घेतला होता OM. OM किती आहे? 7.5. तो मोजून घ्या. ओके, O वरती ठेवा आणि एक आर्क काढून ठेवा. अशी थोडी मोठं काढा सुरुवातीला, नंतर आपल्याला ते पुसून घेता येतं. नंतर इथे बदलून टाका. काय? टेक 7.5 सेंटीमीटर लेंथ अँड ड्रॉ अँड आर्क फ्रॉम पॉईंट O. इथे चेंज झालं, फ्रॉम पॉईंट O. नंतर ही डिस्टन्स किती आहे? 4.5. टेक 4.5 सेंटीमीटर लेंथ इन कंपास अँड ड्रॉ अँड इंटरसेक्टिंग आर्क फ्रॉम पॉईंट N. N पासून तो काढायचा आणि पॉईंट फिक्स करायचा आहे आपल्याला M. पॉईंट M आपण फिक्स करणार आहे. मग किती डिस्टन्स आहे आता? हे झालं 7.5चं. नंतर हे किती आहे? 4.5. या पद्धतीने इथे ठेवा आणि याला इंटरसेक्ट करणारी आर्क काढा. आता हे जे काही झुरळाच्या मिशा वाढलेल्या आहे ते कमी करून टाकू आपण जरा. या पद्धतीने याला फक्त याच्याबरोबर कनेक्ट करा. इथे हा पॉईंट M आपला फिक्स झाला. ही साईड 4.5 सेंटीमीटर आणि ही आपण घेतली आहे 7.5 सेंटीमीटर. ओके, आता L फिक्स करायचं आहे. पुन्हा काय करणार? ही डिस्टन्स किती आहे आपल्याकडे? 6. तेवढं घ्या. ओके, लोखंडी टोक O वरती ठेवा. इथे अशी एक आर्क काढून घ्या. आता हे सुद्धा पण 6 आहे, मग बदलायची गरज नाही. M वरती ठेवा, इंटरसेक्ट करणारी आर्क काढा. जे काही एक्स्ट्रा असेल ते थोडं कमी करून टाका. नंतर हे याच्याबरोबर कनेक्ट करा. इथे पॉईंट L आणि हे 6 सेंटीमीटर आणि हे सुद्धा 6 सेंटीमीटर. या पद्धतीने आपण ही फिगर काढलेली आहे. मग आता परत इथे खालचं चेंज करायचं राहिलं असेल आपलं, ते चेंज करून घेऊ. फिक्स पॉईंट L ॲज शोन अबो. याच पद्धतीने आपण तो केला. आता हे ज्या स्टेप्स आहेत या परीक्षेला लिहायच्या नसतात. हे बघा तुम्हाला समजण्यासाठी. तुम्हाला फक्त परीक्षेला काय करायचं आहे? रफ फिगर काढायची आणि ओरिजिनल कन्स्ट्रक्शन करायचं. याच्या पलीकडे काही करायचं नाही. ओके, या पद्धतीने आपल्याकडे दोनच एक्झाम्पल फक्त या टाईपचे आहेत. आपण रोज एकेकच टाईप बघणार आहोत. याचा व्यवस्थित सराव करा. पुन्हा लक्षात घ्या काय केले आपण. पहिले ON काढला 4.5 सेंटीमीटर. नंतर कंपासमध्ये 7.5 डिस्टन्स घेतलं. O वरती ठेवला, एक आर्क काढून घेतली. नंतर डिस्टन्स घेतलं 4.5. लोखंडी टोक N वरती ठेवलं, इंटरसेक्टिंग आर्क काढली.
ते एकमेकाशी जोडले, यम मिळाला. नंतर हे डिस्टन्स आहे आपलं 6, तेवढं कंपासमध्ये घेतलं, लोखंडी टोक ओवर ठेवून एक आर्क काढली, इथे ठेवून दुसरी इंटरसेक्टिंग आर्क काढली, त्यावरून यल फिक्स केला. अशा पद्धतीने आपल्याला जे मेजरमेंट दिलं आहे की ज्याच्यामध्ये क्वाड्रिलॅटरलच्या 4ही साईड दिल्या आहेत आणि एक डायगोनलची लेंथ दिली आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन आपण केलं आहे. कन्स्ट्रक्शन हा टॉपिक खूप महत्त्वाचा, सोपा आणि आउट ऑफ मार्क्स देणारा आहे, त्यामुळे याचा चांगला सराव करा. आणि कन्स्ट्रक्शन करताना कंपास बॉक्सच वापरा. कुठे ही फक्त फिगर तुम्ही जस्ट पट्टी वापरून एक क्वाड्रिलॅटरल दाखवू शकता, पण इथे करताना ॲक्च्युअल मेजरमेंटच घ्यायचं, कुठेही चुका करायच्या नाही. पट्टी खराब असेल, सुरुवातीचं बऱ्याच वेळेस काय होतं की ते सुरुवातीला हा जो झिरो असतो आपला, हा तुटलेला असतो, मग अशा वेळेस मेजरमेंट घेताना चूक होते किंवा कर्कटक मागे पुढे सरकतं, ती काळजी घ्या. त्यासाठी एक काम करायचं, ते कर्कटकचं लोखंडी टोक थोडं गरम करायचं आणि ह्या झिरोवरती जिथे झिरो दिसतोय सुरुवातीला तिथे बारीक एक छिद्र पाडायचं. म्हणजे जेव्हा आपण मेजरमेंट घेतो त्यावेळेस ते लोखंडी टोक त्याच्यात अडकवायचं आणि बरोबर दुसरं जे काही पेन्सिल जोडलेले टोक असेल ते आपल्याला मागे पुढे सरकवता येतं कर्कटकचं, तर त्यावेळेस आपल्याला त्याचा फायदा होतो. ते या पद्धतीने करून घ्या, म्हणजे हे कन्स्ट्रक्शन ॲक्युरेट येईल, कुठल्याही चुका होणार नाही. ओके, उद्या आपण पुढचा टाईप बघणार आहोत त्याचा. तुम्हाला माझं टीचिंग आवडलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. ओके, थँक्यू.